नमस्कार. मी ऐश्वर्या दर्शन क्षीरसागर तुमच्या सर्वांचं आय कॅन ट्रेनिंग इन्स्टिट्यूटमध्ये मनापासून स्वागत करत आहे. मित्रांनो, आपण मागच्या लेक्चरमध्ये पाहिलं की संख्याज्ञानमध्ये आपण पाहिलं होतं की 3 अंकी संख्या वाचायच्या कशा, अंकामध्ये अक्षरामध्ये लिहायच्या कशा, त्याच्यानंतरनं 3 अंकी संख्यांचा लहान मोठेपणा, त्यांचा चढता उतरता क्रम, त्याच्याबरोबरच आपण माहितीचे व्यवस्थापन हा एक थोडासा वेगळा टॉपिकसुद्धा आपण त्याच्यामध्ये पाहिला, ज्याच्यामध्ये आपल्याला एक चित्रालेख दिला होता. त्याच्यावरून आपण माहितीच्या आधारे प्रश्न सोडवले आहेत. हा झाला पूर्ण संख्याज्ञान. आता आपण वळत आहोत आपल्या पुढच्या म्हणजेच संख्यांवरील क्रिया या पुढच्या टॉपिककडे. तर आपल्याला माहीतच आहे संख्यांवरील क्रिया म्हणजे 4 महत्त्वाच्या क्रिया आहेत. त्यातली सर्वात पहिली म्हणजे बेरीज, दुसरी वजाबाकी, तिसरं गुणाकार आणि चौथा भागाकार. तर या क्रिया यासाठी असतात की जर आपल्याला 2 संख्या दिल्या असतील आणि त्या दोन्ही संख्यांमधील आपल्याला काहीतरी वेगळं एक नवीन संख्या मिळवायची असेल, म्हणजेच मग ती अधिक करून असेल किंवा वजा करून असेल. म्हणजेच उदाहरणच घ्यायचं झालं तर आपल्याकडे समजा 2 चॉकलेट आहेत आणि आपल्या मैत्रिणीकडे 2 चॉकलेट आहेत. आपल्याला ते दोनही चॉकलेट मिळून किती चॉकलेट आहेत हे जर काढायचं असेल तर आपल्याला त्या दोन्ही चॉकलेटची बेरीज करावी लागेल. म्हणजेच आपल्याला संख्यांवरती क्रिया ज्या आहेत त्या करण्यासाठी कोणत्या कोणत्या गोष्टी लक्षात घ्याव्या लागतात हे आज आपण शिकणार आहोत. तर सगळ्यात महत्त्वाचा टॉपिक आहे हातच्याची बेरीज. आपण नॉर्मली बेरीज ही करतोच, म्हणजे ज्याच्यामध्ये आपल्याला काही पुढे हातचा द्यावा लागत नाही. हातचा याचाच अर्थ काय, तर आपल्याला काही मोठे अंक असतात. मोठ्या अंकांमधून ज्यावेळेस एक अंकी जे असतात 2 अंक, त्यावेळेस ते 2 मिळून आपल्याला त्याची बेरीज ही 2 अंकी मिळते. तसेच जर 2 अंकी असेल त्याच्यामध्ये 1 अंक मिळवला तर त्याच्या पुढची 2 अंकी संख्या मिळते. तर त्यावेळी कसं करायचं, जर 2 अंकी संख्या मिळत असेल तर त्यातल्या पहिल्या अंकाचं काय, दुसऱ्या अंकाचं काय, तर हे आज आपण शिकणार आहोत हातच्याची बेरीज या टॉपिकमध्ये. तर आपण पाहूया. आता आपण सुरुवातच 3 अंकी संख्यापासून करणार आहे, कारण की आपल्याला 3 अंकी संख्येचाच अभ्यास जास्त करून या भागामध्ये असणार आहे. तर पाहूया. आपण सर्वात पहिले आलेखन करून घेतले आहे. मागच्या लेक्चरमध्ये जसं आपण पाहिलं होतं की आपण संख्या दिल्यानंतरनं त्यांचं आलेखन करत होतो, एकक, दशक, शतक. त्याचप्रमाणे आपली पहिली संख्या आहे 567, म्हणजेच 5 शतक 6 दशक 7 एकक, आणि दुसरी संख्या आहे 274. तर आपल्याला या दोन्ही संख्यांची बेरीज करायची आहे. म्हणजेच या 2 संख्या मिळून तिसरी कोणती संख्या तयार होतीये हे आपल्याला पाहायचे आहे. तर आता आपण पाहूया एकक दशामधले एकक स्थानावरचे जे अंक आहेत तर ते कोणते आहेत. त्यात पहिला अंक आहे 7 आणि दुसरा आहे 4. तर 7 अधिक 4 हे नेहमी 11 होतात, बरोबर. म्हणजेच 1 आणि 1 11. पण हे 11 तर आपण एकत्र लिहू शकत नाही, म्हणजेच कारण की आपल्याला पुढे अजून दशक स्थानी अंक आहेत, शतक स्थानी अंक आहेत. ज्यावेळी आपली स्थानांची घरे संपतात त्यावेळेसच आपण आलेलं उत्तर हे आहे असं लिहू शकतो. आता एकक स्थानच्या पुढे दशक स्थान आहे, 7 आणि 4 11 झाले आहे. त्यामुळे आपण 11 या अंकामधले एकक स्थानचा जो अंक आहे तो उत्तराच्या चौकटीत लिहून पुढचा जो एकक स्थानचा अंक आहे, पुढचा जो दशक स्थानचा अंक आहे तो दशक स्थानच्या पुढच्या अंकाच्या डोक्यावरती लिहायचा आहे. डोक्यावरती लिहायचा आहे म्हणजेच काय, तर आपण त्याला प्लस करत आहोत, म्हणजेच त्याला त्याच्याकडे एक हा अंक जास्त देत आहोत. तर हा झाला या आपण जो वरती लिहिलेला आहे यालाच म्हणायचं हातचा. ठीक आहे. तर दशक स्थानाची आता आपण बेरीज करणार आहोत. दशक स्थानामध्ये ज्यावेळी आपण बेरीज करतोय अंकांची त्यावेळेस आपल्याला जो हातचा आलाय तो सुद्धा त्याच्यामध्ये मिळवायचा आहे. तो आपण पाहूया. 6 आणि 7 13 अधिक 1 14. आता पुन्हा 2 अंकी संख्या आली, पुन्हा तेच करायचे आहे. म्हणजेच काय, एकक स्थानचा जो अंक आहे तो दशक स्थानच्या घरात आणि दुसरा एक जो अंक आहे तो शतक स्थानच्या घरातल्या अंकाच्या डोक्यावरती म्हणजेच हातचा म्हणून द्यायचा आहे. त्याच्यानंतर शतक स्थानी आता 3 अंक झालेले आहेत. एक आहे आपला हातचा आणि 2 आधीचे अंक. आपण पाहूया त्यांची बेरीज. 5 अधिक 2 7 अधिक 1 8, म्हणजेच 567 अधिक 274 बरोबर 800
41 ही झाली हातच्याची बेरीज. याच्यावर आपण काही उदाहरणे पाहूया. पहिलं उदाहरण आहे 546 अधिक 729. नेहमीसारखं आपण एकक दशक शतक करून घेऊया. म्हणजेच काय करणार आहोत आपण त्याचं आलेखन करणार आहोत. एकक दशक शतक. पहिली संख्या जी आहे ती आहे 546 अधिक दुसरी संख्या 729. आता पाहूया आपण बेरीज. 6 अधिक 9. 6 अधिक 9 म्हणजेच किती होत आहेत पाहूया आपण. 9 आणि 6 होत आहेत 15. म्हणजेच आपली 2 अंकी संख्या आलेली आहे. त्याच्यामधला जो एकक स्थानचा अंक आहे तो आपण एकक स्थानच्या उत्तराच्या चौकटीत लिहितो आहे. आणि दुसरा पुढचा जो अंक आहे 1 तो दशक स्थानच्या अंकाच्या डोक्यावरती हातचा म्हणून देत आहोत. त्याच्यानंतर न पाहूया दशक स्थानच्या अंकांची आणि हातच्याची बेरीज. 4 अधिक 2 6 अधिक 1 7. आता इथं पाहिलं तर आपल्याला एकच अंक मिळालेला आहे बरोबर. म्हणजे आपल्याला 2 अंकी संख्या मिळालेली नाहीये. 2 अंकी संख्या जर मिळाली असती तर आपल्याला पुढे हातचा द्यावा लागला असता. पण इथं तसं काही झालेलं नाहीये. म्हणून आहे तो जी बेरीज आली आहे ती उत्तराच्या चौकटीत लिहिल्यानंतर न पुढे जाणार आहोत. शतक स्थानी पाहत आहोत तर 5 अधिक 7. 7 आणि 5 होत आहेत 12. आता आपण पाहतो आहे तर इथं आपल्याला मिळालेले आहेत 12. आता याच्यामध्ये 12 ही 2 अंकी संख्या जरी असली तरी सुद्धा आपल्याला पुढे इथे कोणतंही स्थान नाहीये. त्याच्यामुळे आपण हातचा देणार नाहीये आणि 12 आहे असंच लिहिणार आहोत. म्हणजेच 546 अधिक 729 बरोबर होत आहेत 1275. दुसरं उदाहरण पाहूया. दुसऱ्यामध्ये आहे 724 अधिक 832. याचंही आपण आलेखन करून घेऊया. एकक दशक शतक. सगळ्यात पहिली संख्या आहे 724. थोडीशी आपण हातच्यासाठी जागा सोडणार आहोत. अधिक 832. याच्यामध्ये पाहणार आहोत एकक दशक शतक आणि एकक मधले अंक जे आहेत ते आहेत 4 अधिक 2. 4 अधिक 2 होत आहेत 6. इथेही आपल्याला 2 अंकी संख्या आली नाही. त्याच्यामुळे आपण आलेले आन्सर उत्तराच्या चौकटीत लिहूया. पुढे पाहूया. 3 अधिक 2 5. इथेही आपल्याला हातचा मिळालेला नाहीये. म्हणजेच 2 अंकी संख्या मिळालेली नाहीये. म्हणून आहे तसं लिहिले. पुढे शतक स्थानातल्या घराची संख्या आहे 7 आणि 8. 8 आणि 7 होणार आहेत 15. आता मात्र आपल्याला 2 अंकी संख्या मिळालेली आहे. पण पुढे कोणतेही घर नसल्यामुळे आपल्याला 15 हे आहे असे लिहायचे आहेत. म्हणजेच 724 अधिक 832 बरोबर 1556. चला त्याच्या पुढचे उदाहरण पाहूया. 225 अधिक 350. आता तुम्हाला मी मागच्या लेक्चरमध्ये सांगितलं होतं की शे म्हणजे काय असतं. शेकडा असतो. 1.25 म्हणजे काय असतो. 1.5 म्हणजे पाऊ म्हणजे. आता आपण पाहूया 225. 225 म्हणजेच काय तर 200 अधिक 25 म्हणजेच होतात 225. हे 25 जे आहेत ते 2.25 आणि हे 2 जे आहेत जे शतक स्थानावर आहेत ते आहेत शे. 225 अधिक 350 म्हणजे साडे म्हणजेच आहेत 50 आणि 300 म्हणजेच 350 आपले होत आहेत 350. आता आपल्याला या दोन्हीची बेरीज करायची आहे. पाहूया आपण याच्यामध्ये तरी हातचा येतोय का पाहूया. एकक दशक शतक 225 अधिक 350 ही साधी बेरीज होतीये. 5 अधिक 0 5. 5 अधिक 2 7 आणि 7 अधिक 3 अधिक 2 5 म्हणजेच 75 आणि 5 म्हणजेच आपल्याला उत्तर जे मिळालेलं आहे ते आहे 5.6. ज्यावेळी 75 असतात त्यावेळी आपण पुढचा शे घेतो म्हणजेच पुढचं शतक घेतो आणि आपल्याला 225 अधिक 350 बरोबर मिळालेले आहेत 5.6. असेच पुढचं एक उदाहरण आहे ते पाहूया. 250. पुन्हा तसेच एक्झाम्पल आहे. 250 म्हणजेच 2.5 म्हणजे आपले असणार आहेत 50 आणि 200 म्हणजेच आपले झालेले आहेत 250
अधिक पावणे 300. ज्यावेळी मी तुम्हाला सांगितलं होतं की पावणे असतं त्यावेळेस आपला पुढचा शे असतो, म्हणून आपण संख्या लिहिताना आधी मागचं शतक लिहायचं आहे. पावणे 300 म्हणजे 75 आणि 200 म्हणजेच 275. आता आपण बेरीज पाहणार आहोत यांची, कारण आपल्याला विचारले आहे की बरोबर सगळे मिळून किती आहेत. पाहूयात. एकक, दशक, शतक हे प्रत्येक वेळी करून घ्यायचे आहे, कारण की यानुसारच आपण आपले जे अंक आहेत ते एकाखाली एक लिहिणार आहोत आणि तरच आपली बेरीज जी आहे ती बरोबर येणार आहे. पहिला अंक आहे, पहिली संख्या 250 अधिक दुसरी संख्या 275. 5 अधिक 0 5, 7 आणि 5 12. आता इथं आपल्याला 2 अंकी संख्या मिळाली आहे. नेहमीप्रमाणे एकक स्थानचा जो अंक आहे तो उत्तराच्या चौकटीत, हातचा जो आहे तो पुढच्याच्या डोक्यावर. 2 अधिक 2 अधिक 1 म्हणजेच 5. आपले उत्तर आले आहे 525 म्हणजेच 525. पुढचं उदाहरण पाहूया. 500 अधिक 50 अधिक 350. आता आपण इथं दोनच संख्यांची बेरीज पाहत होतो, इथं आपल्याला 3 संख्या आलेल्या आहेत. पाहूया. पहिले मांडून घेऊया आपण. एकक, दशक, शतक. एकक, दशक, शतक. सगळ्यात पहिली संख्या आहे 500 अधिक 50 अधिक 350 म्हणजेच 350. आणि याचे उत्तर आपण पाहणार आहोत. 0 अधिक 0 अधिक 0 0. 5 अधिक 5 10 म्हणजेच आपल्याला हातचा आला आहे. इथे 0 आलेला आहे एकक स्थानी, तो 0 लिहिला आणि 1 जो हातचा आहे तो इथे लिहिला शतक स्थानच्या डोक्यावर. 5 अधिक 3 8 अधिक 1 9 म्हणजेच आपलं उत्तर जे आलेलं आहे ते 900 एवढं आलेलं आहे. तर ही होती हातच्याची बेरीज. आता आपण याच्या पुढचा टॉपिक पाहूया. आता आहे वजाबाकी, पण बिन उसण्याची वजाबाकी. म्हणजेच काय, तर आपल्याला ज्यावेळेस आपण वजाबाकी करतो, जसं हातच्यामध्ये आपण एक जो आहे मिळवलेला तो पुढच्यासाठी देतो, तसंच वजाबाकी करताना पुढच्याकडून आपल्याला काहीतरी उसणं घ्यावं लागतं. त्यालाच म्हणायचं बिन उसण्याची वजाबाकी. जी वजाबाकी आहे ती साधी करू शकतो, पण त्याच्यामध्ये उसणं न घेता येते केव्हा होतं, जर अंकाच्या वरती जर जो मोठा अंक आहे त्याच्यातून जर छोटा अंक जात असेल तर आपल्याला उसणं घ्यायची गरज पडत नाही. म्हणजेच आपली जी बिन उसण्याची वजाबाकी आहे त्याच्यामध्ये आपल्याला शेजारच्याकडून काहीही घ्यायचं गरज पडत नाही. पाहूया कसं आहे. याचंही आलेखन झालेलं आहे. एकक, दशक, शतक. याच्यामध्ये पहिला जो अंक आहे, पहिली जी संख्या आहे ती आहे 567 आणि दुसरी जी आहे ती 326. आपण पाहूया. एकक स्थानी 7 आणि 6 आहे. 7 हा अंक मोठा आहे, 6 छोटा आहे. 7 मधून 6 जातोय. त्याच्यानंतर ना दशक स्थानी पाहतोय 6 मोठा आहे, 2 छोटा आहे. शतक स्थानीही तसंच आहे. म्हणजेच आपल्याला इथे उसण्याची गरज नाही, म्हणजेच आपली वजाबाकी आहे. पाहूया. 7 मधून 6 गेले, एकक स्थानी 1 राहिला. दशक मध्ये 6 मधून 2 गेले, 4 राहिले. 5 मधून 3 गेले, 2 राहिले. आता वजाबाकी याचे एक वैशिष्ट्य आहे, तर ते काय आहे, जर आपलं जे उत्तर असतं त्या उत्तरामध्ये उत्तराच्या वरची जी संख्या आहे ती जर आपण मिळवली, म्हणजे त्यांची बेरीज केली, तर आपल्याला आपलं वरची पहिली संख्या मिळते. हे वजाबाकीचं एक वैशिष्ट्य आहे. चला आता आपण वजाबाकी तर समजून घेतली आहे, आपण आता त्याच्यावरची उदाहरणे पाहूया. पहिला आहे एकक, दशक, शतक. पहिली संख्या आहे 404 वजा दुसरी संख्या 202. आता याच्यामध्ये 4 वजा 2, 4 मधून 2 गेले, उरले 2. 0 मधून 0 गेले, शून्याचा काहीही फरक पडत नाही. 0 आणि 4 मधनं 2 गेले, 2. म्हणजे आपले उत्तर जे आले आहे ते 202. आणि 202 उत्तराच्या वरची जी संख्या आहे ती आहे 202. ज्यावेळी आपण या दोघांची बेरीज करतोय त्यावेळेस आपल्याला ही पहिली संख्या मिळत आहे. हे आपल्या वजाबाकीचं वैशिष्ट्य. पुढचं एक्झाम्पल पाहूया. 567 वजा 234. 7 मधून 4 गेले, 4 आणि 3 7 होतात, म्हणून 7 मधून 4 गेले 3. 6 मधून 3 गेले 3 आणि 5 मधून 2 गेले 3. म्हणजेच आपलं उत्तर आलेलं आहे 335.
33. अजून थोडेसे उदाहरणं पाहूयात. आता याच्यामध्ये हे एक साधं एक्झाम्पल आहे, ते तुम्ही करून पहा आणि मला त्याचं उत्तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. त्याच्यानंतर ना एक चौथं उदाहरण आहे, ते पण पाहूया. 700 वजा 500 पाहूया. 700 म्हणजेच आपले 700. हे उदाहरण तुम्ही होमवर्कला करा, पण मला याचे उत्तर नक्की सांगा. 700 मधून 500 गेलेले आहेत. ही सर्वात सोपी वजाबाकी आहे. 0 0 आणि 7 मधून 5 गेले 2. उत्तर आलेलं आहे 200. आता या वजाबाकीमध्येच आपण एक वेगळं थोडंसं उदाहरण पाहणार आहोत. त्यालाच आपण म्हणतो शाब्दिक उदाहरणे. आता शाब्दिक उदाहरणे म्हणजे काय, तर आपल्याला काहीतरी वाक्यामध्ये दिलेलं असतं आणि त्याच्यात आपल्याला ठरवायचं असतं की आपल्याला मिळवायचे आहेत का वजा करायचे आहेत, गुणाकार करायचा आहे का भागाकार. आता सर्वात पहिले आपण वाचून घेऊया. एक्झाम्पल आहे, रामकडे 550 रुपये होते, त्यातील त्याने 250 म्हणजेच 250 रुपये खर्च केले, तर त्याच्याकडे किती रुपये राहिले. आता राहिले असं विचारलं आहे आणि जेवढे रुपये होते त्यातले खर्च केले, म्हणजे ज्याच्याकडे जेवढे पैसे होते त्यातले थोडेसे त्याचे गेलेले आहेत, म्हणजेच इथे झालेली आहे वजाबाकी. म्हणून आपण इथे करणार आहोत वजाबाकी. 550 वजा 250. उत्तर करूया, बघूया. 0 मधून 0 गेले 0, 5 मधून 5 गेले 0, 5 मधून 2 गेले 3. उत्तर आलेलं आहे 300. रामकडे 300 रुपये राहिले. चला, आता वजाबाकी पाहिली आहे. जी आपण आता वजाबाकी पाहिली त्याच्यामध्ये आपल्याला कोणाकडूनही म्हणजे शेजारच्या स्थानाकडून आपल्याला काहीही घ्यायची गरज पडली नाही. पण हे केव्हा झालं, ज्यावेळेस वरचा जो अंक आहे तो खालच्यापेक्षा मोठा होता त्यावेळेस. पण जर वरचा अंक छोटा असेल आणि खालचा अंक मोठा असेल तर कसं करायचं, तर आपण शिकणार आहोत पुढच्या टॉपिकमधून, ज्याचं नाव आहे 3 अंकी संख्येची उसण्याची वजाबाकी. आता पाहूया उसण्याची वजाबाकीमध्ये आपण सर्वात पहिले आपलं नेहमीचं काम एकक दशक शतक आलेखन झालेलं आहे. जसे हातच्यामध्ये आपण जागा ठेवली होती तसंच इथेही थोडीशी जागा ठेवायची आहे. पहिलं जे आहे ते आपली संख्या आहे 745 आणि दुसरी संख्या जी वजा करायची आहे ती 289 आहे. तर आपण पाहतोय की 745 मध्ये एकक स्थानावरती जो 5 आहे हा खालच्या संख्येच्या 9 पेक्षा मोठा आहे, छोटा आहे. म्हणजेच काय होतंय की आपल्याला त्यांची वजाबाकी करायची आहे, पण 5 कडे तेवढं काही वजा करण्यासारखं नाहीये, कारण 9 हा मोठा आहे. म्हणून एकक स्थानचा जो अंक आहे तो दशक स्थानच्या घराकडे थोडीशी मदत मागतोय. मग ती कशी मदत मागतोय, तर तो काय करतोय, एकक स्थानचा दशक स्थानचा जो अंक आहे 4 त्याच्याकडून तो थोडेसे उसने घेतोय. म्हणजे हा एक उसना घेतलाय, त्याच्याकडून ज्यावेळेस तो एक उसना घेतोय तर तो जो अंक आहे त्याच्यातला एक कमी होतोय, कारण की तो त्याला देतोय ना दुसऱ्याला. ज्यावेळेस आपल्याकडे 2 वस्तू आहेत, आपण जेव्हा समोरच्याला एक देतोय त्यावेळेस आपल्याकडे पण एक राहते आणि त्याच्याकडे एक प्लस होते. तसंच इथं झालेलं आहे. आपण आहे जो अंक तो ॲज इट इज वरती लिहिलेला आहे एकक स्थानी आणि इकडून एक घेतलेला तिथे प्लस केलेला आहे, म्हणून 5चे झालेले आहेत 15 आणि 4 मधनं एक पलीकडे गेल्यामुळे 4 मधला एक कमी झालाय, इथे झालेले आहेत 3. आता इथे 15 झालेत आणि 9 झालेत, 15 मधून 9 घालवू शकतो, म्हणजेच 15 वजा 9 बरोबर उत्तर येत आहे 6. एकक स्थानचं तर उत्तर मिळाले. पुढे जाऊया दशक स्थानी. आता दशक स्थानचा जो 4 आहे तो आधीच कमी झालेला आहे, जो की 3 आहे. पण 3च्या खालचा जो अंक आहे तो आहे 8, जो की 3 मधून 8 जात नाही. म्हणून पुन्हा दशक स्थानचा जो अंक आहे तो शतक स्थानच्या अंकाकडून मदत मागतोय. जसं आपण तिथं केलं तसंच इथे एक कमी करणार आहोत आणि इकडे एक वाढवणार आहोत, म्हणून इथे एक प्लस झाला आणि इथून एक वजा झाला, म्हणजे 7 मधून 6 झाले आणि इथं पाहतोय 13 झालेत, 13 मधून 8 गेले, खाली उरले 5. आता पुढे पाहूया शतक स्थानी. शतक स्थानी 7 मधून एक पलीकडे गेल्यामुळे 7चा 6 झालेला आहे आणि उत्तर मिळालेलं आहे आपल्याला 6 वजा 2 4. ही झाली उसण्याची वजाबाकी.
याच्यात आपण पाहणार आहोत आता उदाहरणे. तर पहिलं उदाहरण आहे आपलं एकक दशक शतक. करून घेऊया. हातच्यासाठी म्हणजेच उसण्यासाठी जागा ठेवूया आणि पहिली संख्या जी आहे ती 503 वजा 235. आता 3 मधून 5 जात नाहीये म्हणून आपण शून्याकडून घेणार आहोत. आता थोडंसं लक्षात घेण्यासारखे, शून्य म्हणजेच काय, तर काहीच नाही, म्हणजे शून्याकडे आधीच काही नाहीये म्हणून तो काय करत आहे, तर शून्य पण शतक स्थानच्या घराकडे मदत मागतोय. म्हणजेच एकक स्थानला हवं आहे पण शून्य शतक स्थानच्या घराकडे मदत मागतोय. म्हणजेच काय, तर शून्याचे झाले शून्य, म्हणजेच जो अंक आहे तो आपण आधी वर लिहून घेणार आहोत आणि जो शेजारच्याकडून घेणार आहोत. म्हणजेच 5 मधून 4 एक गेला, वर राहिले 4, पण एक जो गेलाय तो पुढे गेलाय म्हणून इथे लिहिलेले आहोत 1. आता इथं शून्याकडे 10 झालेले आहेत कारण त्याने शतक स्थानाकडून घेतलेले आहेत, पण शून्याला पुढच्या घराला द्यायचे, म्हणजेच काय, त्याला हा एक पुढे द्यायचा आहे म्हणून त्याच्याकडे जे 10 होते त्यातले 9 झालेले आहेत आणि त्याच्या पुढचा जो अंक आहे तो त्याने पुढे दिलेला आहे, म्हणजेच इथे झालेले आहेत 13. याच्यामध्ये आपण काय केलं, दशक स्थानच्या घरामध्ये जर काही नव्हतं तर त्याने शतक स्थानकडून आधी घेतलं, मग त्याच्याकडे प्लस झालेले जे होते त्याच्यातून त्याने एक पुढच्या घराला दिला. म्हणजेच 13 झाले, 13तून 5 राहिले 8, 9 मधून 3 गेले राहिले 6, 4 मधून 2 गेले राहिले 2. आता आपलं जे उत्तर आहे ते बरोबर आहे का नाही हे आपण चेक करूया. त्याच्यासाठी मी तुम्हाला सांगितलं होतं एक वैशिष्ट्य वजाबाकीचं, उत्तर अधिक त्याच्यावरची संख्या. पाहूया, 8 आणि 5 13, 6 अधिक 3 9 आणि 6 अधिक 3 9 अधिक 1 10, हातचा आला 1, 2 अधिक 2 4 आणि 1 5. म्हणजेच आपलं जे उत्तर होतं 503 ते आपल्याला मिळालेलं आहे. ही जी वजाबाकी आहे हीच वजाबाकी याच्यामध्ये तुम्ही हे 2 एक्झाम्पल आहेत ते होमवर्कसाठी करायचे आहेत, ज्याच्यामध्ये तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये उत्तर सांगायचे आहे. प्रश्न क्रमांक 2 आणि प्रश्न क्रमांक 3 हे तुम्ही होमवर्कसाठी करायचं आहे, पाहून घ्या. त्याच्यानंतर पुढचं पाहूया. पुढचे जे एक्झाम्पल आहेत ते आहेत शाब्दिक उदाहरणे. आता शाब्दिक उदाहरणामध्ये काय काय दिलेलं आहे, पहिलं 3 अंकी मोठ्यात मोठी संख्येतून 3 अंकी लहानात लहान संख्या वजा केली तर उत्तर किती येईल. 3 अंकी मोठ्यात मोठी संख्या म्हणजे कोणती, कालच आपण शिकलेलो आहोत 100. आणि 3 अंकी लहानात लहान संख्या म्हणजेच कोणती, 3 अंकी लहानात लहान संख्या जी आहे ती 100 आहे आणि 3 अंकी मोठ्यात मोठी संख्या जी आहे ती 999 आहे आणि 3 अंकी लहानात लहान म्हणजे 100 आहे. मग आपल्याला उत्तर काढायचे आहे. याच्यामध्ये आपल्याला उसण्याची गरज नाही आहे कारण की 9 पेक्षा सगळे छोटे आहेत. 9 मधून 0 गेले 0, 9 मधून 0 गेले 0, 9 मधून 1 गेले 8, तर उत्तर मिळालेलं आहे आपल्याला 8. आता पुढचं एक्झाम्पल पाहूया. रीमाने 300 रुपयामधून 125 रुपयाची कंपास पेटी खरेदी केली. 300 रुपये म्हणजेच 300 मधून किती रुपयाची, 125 म्हणजेच किती रुपयाची, 125 रुपयाची कंपास पेटी खरेदी केलेली आहे. तर तिच्याकडे किती रुपये शिल्लक राहिलेले आहेत. आपलं एकक दशक शतक तर आपण आधीच लिहिलेलं आहे, पाहूया. 0 मधून 5 जात नाही म्हणून आपण पुढच्या घराकडे गेलो, त्याच्याकडे तर आधीच 0 आहे म्हणून तोही त्याच्या पुढच्या घराकडे गेला. 3 ने त्याला एक उसना दिला, 3 कडे राहिले 2, 3 ने उसला दिल्यामुळे त्याचे झाले 10. आता ह्या 10 मधून त्याला पुढे उसने द्यायचे आहेत म्हणून त्याने त्याच्यातला 1 कमी केला, पुढे दिला, त्याच्याकडे राहिले 9 आणि याच्याकडे झाले 10. 10 मधून 5 गेले 5, 9 मधून 2 गेले 7, 2 मधून 1 गेले 1. आता पाहूया आपलं उत्तर बरोबर आहे का नाही. 125 अधिक 175,
125 अधिक 175, 5 अधिक 5 10, हातचा आला 1, 7 अधिक 2 9 अधिक 1 10 आणि 1 अधिक 1 अधिक 1 3, बरोबर आपले उत्तर आलेलं आहे. तर ही झाली उसण्याची वजाबाकी. ज्यावेळेस आपल्याकडे काही नसतं आपण शेजारच्याकडून घेतलं, शेजारच्याकडेही काही नव्हतं त्याने शतक स्थानाकडून घेतलं, या प्रकारे आपण उसण्याची वजाबाकी करतो. आता आपण पाहणार आहोत पुढचा महत्त्वाचा टॉपिक, जो की आहे गुणाकार. आता गुणाकार म्हणजेच काय, तर एखाद्या गोष्टीची पट, म्हणजे एखाद्या गोष्टीची 2 पट 3 पट, म्हणजेच काय, तर आपल्याला तीच संख्या किंवा तोच अंक जो आहे तो आपल्याला पुन्हा पुन्हा गुणायचा आहे. म्हणजेच त्याच्याबद्दल आपल्याला एकाचा उत्तर काढण्यासाठी त्याची पट काढायची आहे, म्हणजेच आहे गुणाकार. आता गुणाकारमध्ये आपल्याला एक अंकी संख्येचा गुणाकार तर आपल्याला माहिती आहे, कारण की आपण पाढेपाठ करतो, जे की पाढ्यामध्ये एक अंकी संख्येचाच गुणाकार असतो. पाहूया गुणाकारामध्ये काय काय म्हणलं जातं. तर 8 गुणिले 6 हे आहे गुणिलेचे चिन्ह. 8 गुणिले 6 बरोबर 48, म्हणजेच पहिला अंक जो आहे तो 8 आहे गुण्य, 6 जो आहे तो आहे गुणक, आणि जो उत्तर येणार आहे त्याला आपण म्हणणार आहोत गुणाकार. तर ज्या संख्येला आपण गुणतोय, म्हणजे ज्या संख्येला आपण गुणणार आहे त्या संख्येला म्हणायचं गुण्य, ज्या संख्येने गुणणार आहे त्याला म्हणायचं गुणक, आणि त्या दोघांचं गुणाकार केल्यानंतर जे उत्तर येतं त्याला म्हणायचं गुणाकार. आता गुणाकाराची काही वैशिष्ट्ये आहेत, पाहूया. गुण्य व गुणक यांची अदलाबदल केल्यास गुणाकार तोच येतो. म्हणजेच काय, 8 गुणिले 6 करा किंवा 6 गुणिले 8 करा, 48 हेच उत्तर येणार आहे. कोणतीही संख्या व 0 यांचा गुणाकार 0 येतो. म्हणजेच कोणतीही संख्या घेतली, गुणिले 0 केलं तर गुणाकार हा 0 येतो. हे मागच्या वेळी मी तुम्हाला सांगितलं आहे. त्याच्यापुढे कोणतीही संख्या व एक गुणाकार, कोणती संख्या व 1 यांचा गुणाकार तीच संख्या येते. म्हणजेच काय, जर 5 ही संख्या घेतली त्याला गुणिले 1 केलं तर उत्तर जे आहे ती पहिली जी संख्या घेतलेली आहे ती येते. ही झाली गुणाकाराची वैशिष्ट्ये. आता आपण पाहतो उदाहरणं. पहिलं उदाहरण जे आहे ते सोपं आहे, ते तुम्ही करू शकता, पण मी दुसरं थोडंसं समजून सांगणार आहे. पहिलं उदाहरण जे आहे ते तुम्ही होमवर्कला करणार आहे. जसं मी दुसरं उदाहरण करत आहे तसंच तुम्ही ते करायचं आहे, पण दुसऱ्या उदाहरणात 3 अंकी संख्या असल्यामुळं मी तुम्हाला ते आधी समजून सांगते. पाहूया. 104 गुणिले 9, एक अंकी संख्येचा गुणाकार असल्यामुळे आपण पहिल्यांदा पाढा लिहून घेऊया. 9 9 एके 9, 9 दुने 18, 9 त्रिक 27, 9 त्रिक 27, 9 चौक 36, 9 पाचा 45, 9 सक 54, 9 सता 63, 9 आठ 72, 9 9 81, 9 10 90. आता आपण काय पाहणार आहोत, तर सर्वात पहिले 9 या संख्येने एकक स्थानच्या अंकाला गुणायचे आहे. 9 गुणिले 4 म्हणजेच 9च्या पाढ्यामध्ये 4 या जागेवरती कोणती संख्या येते ते पाहायची आहे. ती येते 36. त्यामुळे 36 मधला जसं बेरीजमध्ये करत होतो, 6 जो आहे तो उत्तर स्थानी आणि 3 जो आहे तो पुढच्याच्या डोक्यावरती. 9 गुणिले 0 जे विशेषणात सांगितलं यांचा गुणाकार 0 येतो, म्हणजे 9 गुणिले 0 0, आणि वरचे जे 3 आहेत ते ॲड करून म्हणजेच अधिक करून लिहिलेले आहेत, आणि 9 एके 9 म्हणजेच आपलं उत्तर जे आलेलं आहे ते 936 हे आलेलं आहे. पुढचं पाहूया. एक अंकी संख्येचा गुणाकार हा सोपा आहे, त्याच्यामध्ये जास्त आपल्याला खाली स्टेप कराव्या लागत नाहीत. पण पुढे पाहणार आहोत आपण 2 अंकी संख्येने 3 अंकी किंवा 4 अंकी संख्येला गुणणे. तर आपण पाहूया. त्याच्यामध्ये सर्वात पहिले मी एक उदाहरण घेतलेलं आहे 1059 गुणिले 78. आता याच्यासाठी तुम्हाला पाढे येणं खूप गरजेचं आहे. गुणाकार आणि भागाकार या दोनहीसाठी पाढे आपले तोंडपाठ असणं खूप जास्त गरजेचं आहे. पाढे पाठ नसतील तर आपला खूपसा वेळ वाया जातो, म्हणून सर्वांनी आधी पाढे तोंडपाठ करा. त्याच्यानंतर पाहूया. 1059 गुणिले 78.
आता याच्यामध्ये सर्वात पहिले आपण करणार आहोत 8चा गुणाकार. 8 9 72, त्याच्यामधला 2 जो आहे तो एकक स्थानी. पुढचा अंक हातचा 8 पंचे 40. जर आता गुणाकार तर या दोघांचा झालेला आहे म्हणून त्याच्यामध्ये आपल्याला तो हातचा ॲड करायचा आहे. 8 पंचे 40 अधिक 7 47. पुढे आलाय 47 आल्यामधला 7 जो आहे तो खाली लिहिलाय. 8 गुणिले 0 0 आणि वरचा हातचा 4. 8 गुणिले 1 8. आता 8चं झालं म्हणून आपण 8 वरती काट मारतोय आणि 8 बद्दल 8चे जे पण हातचे आले त्याच्याही सुद्धा काट मारतोय आणि 8 बद्दल आपण एक 0 प्लस करत आहोत. त्याच्यानंतर आता आपण 7नी बाकी सगळ्या अंकांना गुणणार आहोत. 7 9 63, त्याच्यामधला 3 जो आहे तो खाली लिहिला. 6 जो आहे तो पुढच्या अंकाच्या डोक्यावरती. 7 5 35 अधिक 6 35 आणि 6 41. त्याच्यामधला 1 जो आहे तो इथे लिहिला. एका खाली एक अंक येणं खूप गरजेचं आहे. 2च्या खाली 0 आलाय कारण की 8 या अंकाचं गुणाकार आपल्याला झालेला आहे म्हणून. 41 मधला 1 इथे लिहिला. 4 पुढे दिला. 7 गुणिले 0 0 आणि 4 तसाच. 7 1 7. आता एका खाली एक अंक लिहिल्यानंतर आपण याची करणार आहोत बेरीज. 2 अधिक 0 बरोबर 2. 7 अधिक 3 बरोबर 10. 4 अधिक 1 अधिक 1 झालेले आहेत 6. 8 आणि 4 12 आणि 7 आणि 1 8. आपले उत्तर आलेलं आहे 82,602. आता पुढचं पाहूया. हे आहे शाब्दिक उदाहरण. याच्यामध्ये काय दिलेलं आहे. साक्षी दरमहा ₹75ची बचत करते तर 158 दिवसात ती किती रुपयाची बचत करेल. याच्यासाठी सुद्धा आपल्याला 158 गुणिले 75 करायचे आहे. हे गणित सुद्धा तुम्ही होमवर्कला करा आणि मला याचे उत्तर कमेंट बॉक्समध्ये नक्की टाईप करा. याचं पुढचं एक्झाम्पल आपण पाहूया. एका संख्येमध्ये 11 ही संख्या 9 वेळा मिळवल्यास बेरीज 100 येते. म्हणजेच काय, 9 वेळा एक संख्या मिळवली म्हणजेच त्याची 9पट केलेली आहे. 11 गुणिले 9 11 गुणिले 9 पाहतोय म्हणजेच उत्तर आहे 99 आणि बेरीज 100 येते म्हणजेच 99 मध्ये आपल्याला 1 मिळवल्यानंतर आपली बेरीज 100 येत आहे तर ती संख्या म्हणजे 1 हे उत्तर असणार आहे. इथे आपला गुणाकार हा टॉपिक संपलेला आहे. आपण पुढे पाहत आहोत भागाकार व शाब्दिक उदाहरणे. आता भागाकार जसं गुणाकारमध्ये गुण्य गुणक गुणाकार होता तसंच भागाकारमध्ये भाज्य भाजक बाकी आणि भागाकार होता म्हणजेच आहे. आपण पाहूया. याच्यामध्ये सर्वात पहिले आपल्याला हे जे आहे चिन्ह ते भागिलेचं चिन्ह आहे. 16 भागिले 5 म्हणजेच काय 16. त्याच्यानंतर ज्यावेळी आपण उभी मांडणी करतोय त्यावेळेस आपल्याला या प्रकारचे चिन्ह वापरायचे आहे. 16 लिहिलेले आहेत. 16 भागिले 5 करत आहोत. तर 5च्या टेबलमध्ये आपल्याला म्हणजे 5च्या पाड्यामध्ये आपल्याला ती संख्या येते का ते पाहायचं आहे. म्हणून आपण 5चा पाडा थोडासा लिहून घेतलेला आहे. थोडासाच लिहून घेतलेला आहे कारण की अंक खूप छोटा आहे. पाहूया भाज्य. आता 16 जो अंक आहे तो या 5च्या पाड्यामध्ये आहे का तर नाहीये. त्यावेळेस आपण काय करतो, जो अंक किंवा जी संख्या येते त्याच्यापेक्षा छोटी संख्या जी आहे ती पाहतो. 16 पेक्षा छोटी संख्या आहे 15 जी की 1 2 3 या नंबरला असल्यामुळे 5चा भाग देतो 3चा भाग देतो आहे. 5 त्रिक 15 16 मधून 15 गेले 1. म्हणजेच याच्यामध्ये ज्याने आपण भागणार आहोत म्हणजे ज्याचा आपण पाडा लिहिणार आहोत तो आहे भाजक. ज्या नंबरमध्ये आपण ते शोधणार आहोत ते आहे भागाकार म्हणजेच वरती येणारा उत्तर म्हणजे भागाकार. ज्याला आपण भागणार आहोत ते आहे आपलं भाज्य आणि जेवढी बाकी राहणार आहे म्हणजे जी खाली काही संख्या राहणार आहे ती आहे आपली बाकी. आता आपण याची थोडीशी उदाहरणे पाहूया. त्यातलं हे उदाहरण तुम्ही करू शकता, ते तुम्ही होमवर्कला घ्यायचे आहे आणि मी तुम्हाला दुसरं उदाहरण समजून देत आहे ते पाहूया. भागाकाराचं चिन्ह 453 भागिले 7.
आता याच्यामध्ये आपण पहिला अंक बघितला तर तो 7पेक्षा छोटा आहे, त्याच्यामुळे आपल्याला तिथे भाग द्यायची गरज नाही, कारण की तो आधीच छोटा आहे. त्याच्यानंतर आपण त्याच्याबरोबरचा पुढचा अंक जोडीला घेतलेला आहे, जो की आहे 45. 7च्या टेबलमध्ये 45 आहे का आपण पाहूया. तर 7 एके 7, 7 दुने 14, 7 त्रिके 21, 7 चोक 28, 7 पाच 35, 7 सकूण 42 आणि 7 आठी 7 सकूण 42 आहेत, पण 45 नाहीत. म्हणजे 45 पेक्षा थोडीशी कमी संख्या आहे, मग तीच आपल्याला घ्यायची आहे. म्हणून ते आपण घेतलेली आहे. 6चा भाग दिला, 42 लिहून घेतले, कारण की त्याच्या पुढची जी संख्या आहे ती आहे 49. 7 7 49 होतात, जी की 45 पेक्षा मोठी आहे, म्हणून छोटी संख्या घेतली. 5 मधून 2 गेले, उरले 3. 4 मधून 4 गेले, उरले 0. आता ज्यावेळी 3चा भागाकार असेल किंवा जास्त संख्येचा भागाकार असेल, त्यावेळेस पुढची जी संख्या आहे ती आपल्याला पहिल्या संख्येच्या बाकीच्या पुढे जोडून घ्यायची आहे, म्हणजेच आहे 30. आता 33 ही संख्या झालेली आहे, तर 33 ही 7च्या पाड्यामध्ये आहे का आपण पाहूया. तर 7 चोक 28, 7 पाच 35. 35 ही संख्या आहे, पण 33 नाही आहे, म्हणून आपण इथे 4चा भाग देणार आहोत आणि उत्तर काढत आहोत आपण 7 चोक 28. 28 इथे सुद्धा उसण्याची वजाबाकी येणार आहे, कारण की 3 मधून 8 जात नाही. 3चे झाले 13 आणि इकडच्या 3चे झाले 2. 13 मधून 8 गेले 5, 2 मधून 2 गेले 0, बाकी आली 0. भागाकार आला 64, भाजक आहे 7 आणि भाज्य आहे 453. असा हा भागाकार आहे. पुढचं पाहूया. आता याच्यामध्ये 2 उदाहरणं आहेत, तर यातलं एक उदाहरण तुम्ही होमवर्कला करायचं आहे, दुसरं मी तुम्हाला सांगत आहे. हे उदाहरण तुम्ही होमवर्कला घ्यायचं आहे. पहिलं उदाहरण पाहूया. 7 विद्यार्थ्यांना 49 बिस्किटे समान प्रमाणात वाटले, तर 9 विद्यार्थ्यांसाठी किती बिस्किटे लागतील. 7 विद्यार्थ्यांना 49 बिस्किटे समान प्रमाणात, याच्यासाठीच काय काढायचं आपल्याला, त्यांचा सगळ्यात पहिले भागाकार काढायचा आहे. 7 म्हणजेच आपल्या 7च्या पाड्यात तर आहे, त्यांनी सांगितलंय समान प्रमाणात, याचाच अर्थ कोणतंही बिस्किट उरलेलं नाहीये, म्हणून बाकी ही 0 आलेली आहे. 7 बिस्किटे एकाला, अशा प्रकारे 49 बिस्किटे वाटले. जो उत्तर आलेला आहे त्याला 9 विद्यार्थ्यांमध्ये गुणायचे आहे, कारण की आपल्याला बिस्किटे किती आहेत ते काढायचे आहे, म्हणून 7 गुणिले 9 बरोबर 9 7 63 एवढी बिस्किटं लागतील. याच्यामध्ये आपण पाहिलं गुणाकार आणि भागाकार दोनही एकाच वेळी होतं. हे झाले आपले भागाकार. आपण पुढे पाहूया. आता थोडंसं जरा वेगळं आहेत उदाहरणं. तर याच्यामध्ये काय करायचं आपल्याला, गणिती क्रियांमध्ये अक्षरांचा वापर. म्हणजेच काय, जर आपल्याला एखादी संख्या दिली नसेल, पण आपल्याला बेरीज वजाबाकी भागाकार गुणाकार काहीतरी दिले आणि बरोबरच्या पुढे एक संख्या दिली, तर कसं करायचं. तर पाहूया. पहिलं, म अधिक 15 बरोबर 31. तर म म्हणजे किती. आता याच्यासाठी म या अक्षरात 15 मिळवले असता 31 उत्तर येते. तर म म्हणजे किती हे काढायचं आहे. म्हणजेच आपल्याला काय करायचं आहे, जे अधिक जे आहे ते बरोबरच्या दुसऱ्या बाजूला न्यायचं आहे. आणि अशा वेळी ज्यावेळेस आपण एखादी संख्या बरोबरच्या दुसऱ्या बाजूला नेतो, त्यावेळेस त्या संख्येचं चिन्ह जे आहे ते बदलतं. म्हणजेच काय, जर ते अधिक असेल तर ते वजा होतं, वजा असेल तर ते अधिक होतं, गुणिले असेल तर भागिले, भागिले असेल तर गुणिले. पाहूया. म बरोबर 15 अधिक जे आहेत ते तिकडे गेलेले आहेत, म्हणजेच 31 वजा 15 आणि याचे उत्तर काढूया. 31 वजा 15, इथे उसण्याची वजाबाकी होणार आहे. 3 मध्ये 1 इकडे गेला, इथे झाले 11. 11 मधून 5 गेले 6, 2 मधून 1 गेले 16. म्हणजेच म म्हणजे उत्तर आलेलं आहे आपलं 16. याच प्रकारे आपण वजाबाकीमध्ये करणार आहोत. फक्त काय करणार आहोत, तर प आहे तसंच ठेवणार आहोत, बरोबर पण आहे तसंच ठेवणार आहोत. 99 उत्तर आणि जे वजा 45 आहेत ते तिकडे जाऊन आपण अधिक करणार आहोत, म्हणजेच झाले 45. आपण बेरीज करून घेऊया. 99 अधिक 45, 9 आणि 5 14, हातचा आला 1, 9 अधिक 1 10 आणि 4 14, म्हणजेच 144. प बरोबर 144.
म्हणजेच 144 मधनं 45 वजा केले असता आपल्याला उत्तर मिळत आहे 99. पुढे पाहूया गुणाकार आणि भागाकार. याच्यामध्ये ब गुणिले 5 मी तुम्हाला सांगितलं होतं दुसऱ्या बाजूला नेण्यासाठी ज्यावेळेस गुणिलेचं चिन्ह असेल त्यावेळेस भागिले, भागिलेचं चिन्ह असेल तर गुणिले. पाहूया ब बरोबर 45 भागिले 5. 5च्या पाड्यामध्ये 45 किती नंबरला आहेत तर 9 नंबरला आहेत. म्हणजेच ब बरोबर उत्तर आहे 9. आणि आता जिथे भागिले आहे तिकडे पलीकडे जाऊन ते काय होणार आहे तर गुणिले. ड बरोबर 4 गुणिले 4 म्हणजे 16. तर ड म्हणजेच 16 हे उत्तर आहे. याच आपण जे आता उदाहरणं सोडवली त्यांना आपण पदावली असं म्हणतो. चला पुढे पाहूया पुढचा टॉपिक. पदावली जी आता आपण सोडवली तीच फक्त आपल्याला इथे करायची आहे. फक्त तिथे 2च उदाहरणं होती, इकडे आपल्याला थोडंसं वाढवायचं आहेत. म्हणजे थोडीशी उदाहरणं संख्या वाढलेल्या आहेत. पाहूया पदावलीचे पहिले काही नियम पाहूया. उदाहरणात बेरीज व वजाबाकी या 2च क्रिया असतील, म्हणजेच अधिक आणि वजा जर 2च क्रिया असतील तर डावीकडून उजवीकडे दिलेल्या क्रमाने क्रिया करावी. म्हणजे जर अधिक प्लस असेल म्हणजे आधी अधिक असेल नंतर वजा असेल तर आधी अधिक करायचं, जर आधी वजा असेल नंतर अधिक असेल तर आधी वजा करायचं. पण हे केव्हा ज्यावेळेस फक्त अधिक आणि वजा असेल त्यावेळेस. उदाहरणात जर बेरीज वजाबाकी बरोबर गुणाकार भागाकार असेल, म्हणजेच या सगळ्यांबरोबरच गुणाकार आणि भागाकार पण असेल तर सर्वात पहिले गुणाकार मग भागाकार आणि मग पुन्हा डावीकडून उजवीकडे या पद्धतीने सोडवायचंय. आणि जर याच्याही पुढे जर अधिक वजा गुणिले भागिले याच्यामध्ये आपल्याला कंस दिला असेल तर सर्वात पहिले कंसाची क्रिया सोडवायची आहे. म्हणजेच काय तर कसा येणार आहे क्रम कसा येणार आहे पहिले कंस मग गुणाकार भागाकार आधी आणि डावीकडून उजवीकडे म्हणजेच अधिक आणि वजा. तर पाहूया उदाहरणे. आता इथे नुसते वजा अधिक आहेत त्यामुळे सर्वात पहिले वजा करून घेऊया. वजाचं उत्तर येतंय 41 वजा 21. उत्तर येतं 1 मधून 1 गेला 0, 4 मधून 2 गेले 2 आणि नंतर ना आहे बेरीज 1 आणि 2 3. याचे उत्तर आलेलं आहे 31. आता हे झालं साधं म्हणजे ज्याच्यामध्ये फक्त बेरीज वजाबाकी आहे. आता पाहूया इथे भागिले पण आलेलं आहे. जसं आपल्याला नियमामध्ये सांगितलं होतं की अधिक आणि वजा बरोबर जर गुणाकार भागाकार असेल तर त्या आधी क्रिया करायच्या. म्हणजेच आपण इथे पहिले भागाकार करणार आहोत. जी क्रिया आपण पहिले करणार आहोत त्या क्रियेच्या खाली आपण एक लाईन मारून घ्यायची आहे, त्याला अधोरेखित करायचं आहे. तर 13 भागिले 13 म्हणजे त्या संख्येने त्याच संख्येला भागले असता उत्तर येतं 1. त्याच्यानंतर राहिलेले जे अंक आहे 13 अधिक 1 जे आहे 14. पुढे पाहूया वजा आहे अधिक आहे आणि भागिले पण आहे. पण आपण सर्वात पहिले भागिले करणार आहोत म्हणून भागिलेच्या खाली आपण एक रेषा ओढलेली आहे 33 भागिले 3. 33 भागिले 3. 3 एके 3 खाली उरले 0, 3 खाली घेतले 3 एके 3. उत्तर आले आपले 11. 11 लिहून घेतले. बाकीची पदावली आहे तशी लिहून घेतली. आता वजा आणि अधिक आलेलं आहे फक्त म्हणून आपण डावीकडून उजवीकडे 15 वजा 11 4 आणि 4 अधिक 4 राहिले 8. हे झाले आपलं उत्तर. तर आज आपण इथे पाहिलं संख्यांवरील क्रिया म्हणजेच काय तर बेरीज वजाबाकी भागाकार गुणाकार, हच्चाची बेरीज उसण्याची वजाबाकी बिन उसण्याची वजाबाकी, भागाकारामध्ये 3 अंकी संख्या 2 अंकीनी गुणले किंवा 2 अंकीला 1 अंकीनी गुणणे. त्याच्यानंतर आपण पाहिली पदावली. तर मला अपेक्षा आहे की तुम्हाला सर्व समजले असेलच आणि तुम्हाला मी होमवर्कसाठी काही उदाहरणं दिलेली आहेत तर ती तुम्ही सोडवून नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. जरी एखादं समजलं नसेल तरीही मला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये लिहू शकता. आणि याच्यानंतर आपला जो टॉपिक आहे संख्यांवरील क्रिया हा इथे संपलेला आहे. तर आपल्या आय कॅन ट्रेनिंग इन्स्टिट्यूटच्या पेजला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. थँक्यू.